यानंतर आपण जाऊयात जालना जिल्ह्यात। मनोज जरांगे पाटील यांची आज जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये बैठक होणार आहे। मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज ही बैठक होणार आहे आणि 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर जरांगे पाटील आज मराठा आंदोलकांसोबत चर्चा करणार आहेत। सकाळी साधारणतः 11 वाजता अंतरवाली सराटीमध्ये या बैठकीला सुरुवात होईल। कालच सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची भेट घेऊन वेळ मागितली होती आणि त्यानंतर आज जरांगेंची ही मराठा आंदोलकांसोबत बैठक होईल। आपण तत्पूर्वीचे काही अपडेट जाणून घेणार आहोत। थेट अंतरवाली सराटीमधून आपले प्रतिनिधी संजय सरोदे आहेत आपल्यासोबत। संजय, निकिता, नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकता की आज या ठिकाणी मराठा समाजाची मोठी बैठक पार पडणार आहे। जरांगे पाटील यांनी जो आता दौरा काढला, चौथा दौरा होता, दौऱ्यामध्ये त्यांनी आवाहन केलं होतं की मराठा समाजातील समन्वयक असतील, प्राध्यापक असतील, विचारवंत असतील, त्यांनी या ठिकाणी यायचं। या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बैठक पार पडणार आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी मंडप उभारण्यात आलेला आहे। याच ठिकाणी जरांगे पाटलाची मोठी सभा झाली होती आणि या ठिकाणी आता बैठक पार पडणार आहे। या ठिकाणी 50 बाय 206 मंडप आहे। या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावर विचार मंथन होणार आहे। सर्व मराठा समाजातील समन्वयक असतील, साखळी उपोषण करते असतील, आमरण उपोषण करते असतील, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांचे विचार काय आहेत, या ठिकाणी जरांगे पाटील जाणून घेणार आहेत। जे इथं समन्वयक येणार आहेत, विचारवंत येणार आहेत, प्राध्यापक येणार आहेत, वकील येणार आहेत, त्यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बैठक होणार असली तरी या ठिकाणी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी नागरिक यायला सुरुवात झालेली आहे आणि सकाळी 9 वाजता जरांगे पाटील या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी बैठकीला सुरुवात करतील। परंतु आज खऱ्या अर्थानं जी बैठक पार पडणार आहे, जे 24 तारखेचं सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी वेळ दिली होती, त्या वेळ आता जवळ येत आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर काय तोडगा निघतो हे या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे। परंतु आणि 24 तारखेला आरक्षण भेटलं नाही तर पुढची आंदोलनाची दिशा काय ही पण ह्या बैठकीतून ठरणार आहे। निकिता, संजय, बैठकीविषयी सगळं काही जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।